पाहतात जालना आंदोलन न्यूज। बघूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांना नागरिकांचा गराडा, प्रलंबित प्रश्नांसाठी निवेदनाचा पाऊस। नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या, झेंडा टू झेंडा दौरे होत असल्याचा नागरिकांचा सूर। नक्की काय आहे बातमी, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जालना दौऱ्यावेळी नागरिकांनी आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांना अक्षरशः गराडा घातला। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस त्या उपस्थित राहताच विविध संघटना, नागरिक आणि शिष्टमंडळांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। जिल्ह्यातील अनेक विकास कामे, नागरी सुविधा, महसूल, पाणी पुरवठा, रस्ते तसेच इतर विविध प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली। पालकमंत्री जिल्ह्यात क्वचितच येत असल्यानं त्या जालन्यात आल्यानंतरच आपल्या समस्यांची मांडणी मिळते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केलेली आहे। यावेळी काही नागरिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे या केवळ शासकीय कार्यक्रम किंवा ध्वजारोहणासारख्या औपचारिक कार्यक्रमांसाठी जिल्ह्यात येतात असा सूर ऐकावयास मिळाला असून त्यांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताच नागरिकांनी त्यांच्या भोवती गर्दी करून विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले आणि तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकास कामांवर चर्चा होणार असल्यानं नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे।